समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इतके श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे. त्यांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जात आहेत. संत सेना महाराजांनी समतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केले आहे. त्यांचे विचार आजही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहेत. आपल्याला संतांची महान परंपरा व संस्कृती लाभली आहे, ती जोपासण्यासाठी सण, उत्सव, महापुरुष व संतांची जयंती, पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होणे गरजेचे आहे. या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्तानं अंसारे गल्ली येथील समाजाचा पंचाचा वाडा या मंडळाच्या वतीने आज त्यांची शोभायात्रा काढण्यात आली आहे. त्याच्यामध्ये खरं तर मोठ्या संख्येमध्ये महिला लोक असतात, सर्व नागरिक समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. खरं तर नागरिक समाजाचा एक संत सेना महाराज आहे आणि सामाजिक संकल्पना होती आणि म्हणून संत सेना महाराजांनी एक चांगला विचार समाजाला दिला. त्याच्यातून समाज आजही प्रेरणा घेतोय आणि चांगल्या प्रकारची दिशा घेऊन आजही समाजामध्ये वेगवेगळे मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायामध्ये नावलौकिक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. आणि मग असा संत सेना महाराजांचा विचार आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खूप जनतेची एक शोभायात्रा काढून त्या विचारांना उजाळा देण्याचं काम आज या पंचाचा वाडाच्या या ठिकाणी अलाहाबाद प्रमाणे संत सेना महाराज पुण्यतिथीचा उत्सव दरवर्षी आपण साजरा करतो, परंतु या तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव भव्य दिव्य अशा स्वरूपात साजरा करण्याचं ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत. त्या निमित्तानं ढोल पथक, बँड पथक, भजनी मंडळ आणि महिला आणि माझ्या तरुण वर्गाचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये ही संत सेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत. सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील पानसरे गल्लीत नगरकड नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला. महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अनिल औटी, सुधाकर काशीत, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रभाकर साळुंके, बाबूराव ताकपेरे, श्रीपाद वाघमारे, निलेश कोळे, विशाल सैदाने, अनिल निकम, आरकेश साळुंके, आशिष ताकपेरे, संदीप शिंदे, दीपक काशीत, ललित मध्ये, जय वाघ, संतोष जाधव, संतोष शिंदे, सुनील थोरात, संतोष यादव, बबन काशीत, सागर साळुंके, दीपक बिडवे, शुभम राऊत, ओंकार राऊत, अक्षय शिंदे, सौरभ शिंदे, महेश शिंदे, सागर शिंदे, विजय राऊत, जवाहर भुजबळ, ओंकार भुजबळ, रमेश बिडवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मिरवणुकीत तालयुगी पथकाने, भजनी मंडळाने मिरवणुकीत सहभाग घेतला. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक, भिंगरवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, नवी पेठ मार्गे मिरवणूक काढण्यात आली. चौकात श्री संत सेना महाराज यांच्या पालखी रथाचे पूजन करण्यात आले. दर्शनासाठी गर्दी झाली होती. सुवासिनींनी फुलांची उधळण करून फुगडी व फेर धरले. दुपारी आरती करण्यात आली. महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सोहळ्यास नगर शहर, सावेडी उपनगर परिसरातील समस्त नाभिक समाज, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.